वेलकम बॅक टू माय चॅनल क्वीन. आज मी जाणार आहे सांगलीमध्ये आणि मी पिझ्झा पण खाणार आहे. तर आपण जाऊया. चला आम्ही चालले सांगलीला. सांगली जायचं काही कारण नाहीये, पण असंच म्हटलं जाऊया. लई दिवस झाले गेलेलं नाही. आणि हा पूल चक्क या नदीवर आज फक्त पाणी, बऱ्यापैकी पाणी नसते आणि उन्हाळा असून असं वाटतंय की पावसाळाच आहे. म्हणजे असं वातावरण एकदम भारी झालं. ढग पण बघा कसलं भारी दिसायला लागले ते. मग आम्ही थोडं पुढं पोचलो तर बघतोय तर इतकी सुंदर झाडे, हिरवळ मात्र जोरदार आल्यासारखी इकडं. मग इथे एवढं मोठं वडाचं झाड होतं, ते बघून तर एकदम असं वाटलं की इथंच बसा. पण नंतर विचार केला नाही, सांगलीला जायचं आहे. तर चला. आणि किती हिरवळगार इथं शेत आलेलं होतं. बापरे, रस्ता पण केवढा मोठा झालाय. आणि आपण पोहोचलो सांगलीमध्ये. आणि सांगलीमध्ये पोहोचल्यानंतर दिसलं मॅकडॉनल्ड. मी म्हटलं पप्पाला, पप्पा गाडी थांबवा, आपण मॅकडॉनल्ड मध्ये जाऊया. पप्पा म्हटलं पिझ्झा हट मध्ये जाऊ. तर चला, हा चौक आहे. आणि मी हसायला लागले. ट्रेंड्स, मग केवढी मोठी बिल्डिंग झाल्या ट्रेंड्सची इथं. आमच्या गावात पण ट्रेंड आहे, पण छोटा आहे. आता पोहोचलो आपण कलेक्टर ऑफिस पाशी. केवढं मोठं कलेक्टर ऑफिस आहे. आता डिस्ट्रिक्ट कोर्ट पाशी पोहोचलो. अगं, मी पहिल्यांदाच बघितलं. केवढ्या मोठ्या इमारती तिथं, नुसत्या गाड्या, नुसतं हॉर्न. आवाज तर एवढा बोलायचं काम नाही. आता पोहोचलो आम्ही हटमध्ये, पिझ्झा हट. आणि बघते तर काय नुसती गर्दी होती असं वाटलं, पण आत काहीच नव्हतं. गेलो, पिझ्झा ऑर्डर केला आणि पिझ्झाची वाट बघाली केव्हा पिझ्झा यायचा. ॲम्बियन्स काय भारी. हॅलो तर आज आपण आलेलो आहे पिझ्झा हटमध्ये आणि मी ऑर्डर केलेला आहे एक पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज. तर चला पण मी देतच आहे. आणि इथे लिहिलेलं 8 थिंग्स टू लव पिझ्झा मोर. मला ती एकच कारण बस आहे. पिझ्झा आला पण शूट करायचं राहून गेलं. मग पीस काढून घेतलं आणि मग म्हणलं की आपण आता शूट कर. मम्मीला म्हणलं धर कॅमेरा, कर शूट. आणि इथं मी खायला बघलो. लई आवडला मला पिझ्झा. आणि सोबत फ्राईज पण खाल्लं, ते पण हेन्स केचप. पिझ्झा खाल्ला, निघालो, फोटो पण काढला. आता गेलो गणेश नाश्ता सेंटरला. मम्मी पप्पांनी तिथं खायचं होतं आणि आम्ही काही लगेच खाल्लं नाही. 2-3 तासाचा गॅप होता मध्ये. माझी हालत तर एवढी झाली की बास, लय ऊन होतं बाहेर. आमचा नाश्ता आला. मी मागितला वडापाव, कारण माझं पोट होतं गच्च. मम्मी पप्पांनी घेतली मिसळ आणि केवढा मोठा वडापाव, माझ्या तोंडापेक्षा मोठा वडापाव. मी घेतली बाईट. मस्त मिसळ पण चांगली होती. आणि आमच्या इथे झाला यो नवीन ब्रिज, बरोबर रेल्वे स्टेशनच्या, रेल्वे फाट्याच्या वरती. काय सुंदर दिसत होतं. म्हणलं शूट करून घेऊया. आता चाललो घरला. चला, बाय बाय. तर फ्रेंड्स, असेच ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. बाय बाय.